नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात रामचंद्र नलावडे यांची झुंबड ही कादंबरी. ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल दिलीप राज प्रकाशनचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता सुरू करूयात रामचंद्र नलावडे लिखित झुंबड भाग पहिला. काळा धूर हवेत सोडत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस अजगराप्रमाणे पसरलेल्या डांबरी सडकेवरून वेगानं धावत होती. कल्पना खिडकी शेजारी बसली होती. खिडकीतून येणारा वारा निर्लज्जपणे तिच्या अंगचटीला येत होता. तिला प्रसन्न वाटत होतं. त्यामुळे डांबरी रस्ता वळणावळणाचा आणि उंच डोंगराच्या पोटातून जात होता. त्यामुळे कल्पनाला गावच्या जत्रेत पाळण्यात बसल्याप्रमाणे वाटत होतं. अनिमिष डोळ्यांनी ती खिडकीतनं बाहेर पाहत होती. उंच डोंगरांच्या रांगा, अजस्त्र कडा, नदी नाले, शेतमळे, हिरवीगार झाडं आणि खिडकीतून दिसणारा आभाळाचा तुकडा पाहून ती रोमांचित झालेली होती. तिच्या मनाचं मोरपीस होऊन ती क्षणभर हवेतच तरंगायला लागली. ती स्वप्नात असल्याचा तिला भास व्हायला लागला. निसर्गाचं अनुपम लावण्य पाहून ती वेडावली होती. बस काळा धूर हवेत सोडत डांबरी सडकेवरनं वेगानं धावत होती. उघड्या खिडकीतून निसर्गाचं अनुपम सौंदर्य पाहता पाहता कल्पना तिच्या भूतकाळात केव्हा जाऊन पोचली हे क्षणभर तिला सुद्धा कळलं नाही. एखाद्या चलत चित्रपटाप्रमाणे भूतकाळातल्या कडू गोड आठवणींची मालिका तिच्या डोळ्यांपुढून सरकत होती. कल्पना अवघी 5-6 वर्षांची चिमुरडी असताना तिला जन्म देणारी तिची आई डोक्यात पाणी होऊन देवाघरी निघून गेली. लहानपणीच पोरकी झाली ती. सख्या आईची माया तिला फार दिवस लाभली नाही. तिच्या वडिलांनी पुढे तिला तिच्या आईची कमतरता भासू दिली नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे ते तिला जपत. नातेवाईकांनी तगादा लावल्यामुळे आणि घराला बाईशिवाय घर पण येत नाही म्हणून तिच्या वडिलांनी इच्छा नसताना वयाची 40शी उलटून गेल्यानंतर दुसरं लग्न केलं. तिची सावत्र आई रखमानं तिला कधी जीव लावला नाही. सवतीची कार्टी म्हणत ती तिचा दुस्वास करायला लागली. नवऱ्याच्या पश्चात ती तिच्याकडनं घरातली लहान सहान कामं करून घ्यायला लागली. घरातला केर काढणं, पाणी भरणं, चक्कीवरून दळण घेऊन येणं इत्यादी कामं ती लहान वयातच करत असे. कामात तिच्याकडनं कुचराई झाली तर रखमा तिला अदवा तदवा बोलून कधी कधी तिच्यावर हात सुद्धा टाकायची. मग कल्पना कोपऱ्यात बसून मुळू मुळू रडायची. वडिलांना सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी वडील घराबाहेर पडल्यावर आणखीन मार मिळेल म्हणून ती त्यांच्यासमोर कधी तोंड उघडायची नाही. शाळेत कल्पनाचा जीव रमायचा. ती मन लावून अभ्यास करत असल्यामुळे तिची गणना हुशार विद्यार्थिनी म्हणून शाळेत केली जायची. सावत्र आईचा जाच सहन करत कल्पना 12वीची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाली. पोटच्या मुलीचं यश पाहून तिच्या म्हाताऱ्या वडिलांना तिचा कोण अभिमान वाटला. त्यांचे खोबणीत गेलेले डोळे अत्यानंदानं भरून आले. खूप मोठी हो पोरी असं म्हणून त्यांनी तिला पोटभर आशीर्वाद दिला. 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करावं याचा ती मनात विचार करायला लागली. तिला शाळेत निरोप समारंभाच्या वेळी पवार सरांनी केलेलं भाषण आठवलं. मुलींनी वेगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द अंगी बाळगावी. ज्या क्षेत्रात महिला जाण्यास अजून कचरतात ते क्षेत्र त्यांनी निवडावं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवावा. त्यात त्यांना नक्की आनंद मिळेल. पवार सरांचं बोलणं तिच्या डोक्यात रुंजी घालायला लागलं. काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी तिने मनात पक्का निश्चय केला आणि तिने गारगोटीला 2 वर्षांचा ग्रामसेविकेचा कोर्स जिद्दीनं पूर्ण केला. नोकरीसाठी तिला फार दिवस मुळीच वाट बघावी लागली नाही. महिला आरक्षणाचा लाभ तिला मिळाला. नोकरीसाठी तिला सरकारी बोलावणं आलं. खाकी लखोट्यातलं संगणकावर तयार केलेलं पत्र वाचून तिला हर्षवायू झाला. कोकणात जांभुळगाव ग्रुप ग्रामपंचायतमध्ये तिची महिला ग्रामसेवक म्हणून नेमणूक केलेली होती.
त्या पत्राखाली जिल्हा मुख्याधिकाऱ्यांची झोगदार अक्षरातली स्वाक्षरी होती. सगळं कसं मनाप्रमाणे घडून आल्यामुळे कल्पनाच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. डोळ्यातले अश्रू तळहातानं पुसत ती तिच्या वडिलांच्या समोर जाऊन उभी राहिली आणि आवंढा गिळून म्हणाली, बाबा, नोकरीसाठी मला सरकारी बोलावणं आलंय. कोकणात जांभूळगाव ग्रामपंचायतीत माझी महिला ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाली आहे. लाडक्या लेकीचं बोलणं ऐकलं आणि तिच्या म्हाताऱ्या वडिलांना अगदी गहिवरून आलं. त्यांनी तिला तिच्या लहानपणापासून कधीही नजरे आड होऊ दिलं नव्हतं. तिच्या वाचून त्यांना करमायचं देखील नाही. पण आता कल्पना नोकरीच्या निमित्तानं पहिल्यांदाच घराच्या बाहेर पाऊल टाकून परमुलखात निघाली होती. मनातली भीती, काळजी आणि तिच्याबद्दल वाटणारं प्रेम काळजात ठेवून तिच्या डोक्यावर खरबडीत हात मायेनं फिरवत तिचे म्हातारे वडील तिला कातर आवाजात म्हणाले, पोरी, माझा आशीर्वाद तुझ्या संगट आहे. तवा कसली काळजी करू नकोस. कुशाल नोकरीला जा, गोरगरिबाची सेवा कर. आपल्या घराण्याला त्याचं पुण्य लाभल बघ. बाबा, मला तुमची आठवण येईल. कल्पनेच्या डोळ्यात अश्रू जमले होते. कल्पना तिच्या वडिलांना बिलगली होती. दोघांनाही अगदी भरून आलं होतं. रखमा दाराआडून त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. ती नेहमी कल्पनेचा दुस्वास करत असे. ती फणकऱ्यानं नवऱ्याला म्हणाली, आव, असं डोळ्यावर कातडी वडून बसू नका. हिचा राग रंग तुम्हाला अजून ठावं नाही. ही दिसती तशी नाहीये. नोकरीला म्हणून घराच्या बाहेर पडलं का कोणाचे हात धरून होईन पासार, तेव्हा या गावात आपली इज्जत राहीन का? लोक शेण घालतील की आपल्या तोंडात. सावत्राईचं कुत्सित बोलणं ऐकून कल्पनाला वाईट वाटलं. घरातली कामं तिला एकटीला करावी लागणार म्हणून ती तिला विरोध करत होती. तिच्या आनंदावर विरजण पडलं होतं. दोन्ही डोळ्यात पाणी आणून ती असहाय्यपणे वडिलांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहायला लागली. यातून वडील काहीतरी तोडगा काढतील अशी तिला आशा वाटत होती. बायकोचा कावा तिच्या वडिलांच्या ध्यानात आला होता. तिचा त्यांना सुद्धा राग आला होता. कल्पनेच्या मागं खंबीरपणे उभे राहत तिचे वडील बायकोला मोठ्या आवाजात म्हणाले, रखमा, माझ्या पोरीला मी तुझ्या परास अधिक ओळखतोय. माझी पोर तशी नाही. तुझ्या जीवाला काय हाडबीड आहे का नाही? काय बी बोलती वय तू? माझ्या पोरीला तू पुण्यंदा असं वाईट बोलली ना तर मी तुझी जीभ हासडून टाकल. तेव्हा याद राख, माझी पोर माझ्या काळजाचा तुकडा आहे. म्हाताऱ्या नवऱ्याचा रुद्रावतार पाहून रखमाचा आवाज बंद झाला. म्हातारा बोलल्यामुळे तिला तो तिचा अपमान वाटला. ती आतल्या आत रागानं खदखदत होती. रखमा त्या ठिकाणी एक क्षणभर सुद्धा थांबली नाही. कल्पनेवर जळजळीत कटाक्ष टाकून ती दाण दाण पाय आपटत स्वयंपाक खोलीकडे निघून गेली. बायको समोरून रागानं निघून गेल्याचं पाहून वडील कल्पनाला खालच्या आवाजात म्हणाले, पोरी, मी तुझ्या सुखाच्या आड कधी येणार नाही. म्हाताऱ्याला भेटायला कधीतरी रजा टाकून गावी येऊन जा. आदनं मधनं खुशाली कळवीत जा. एवढंच माझ्या जीवाला बेस वाटन. तुझी आई असती तर तुला उर्रा संघ घेऊन रडली असती. पण देवाला माझं सुख बघवलं नाही बघ. कल्पनाच्या वडिलांचा कंठ दाटून आला होता. जणू ती तिच्या सासरी नांदायला निघाली आहे. बोलताना त्यांचा आवाज सुद्धा कंप पावत होता आणि दुःखानं त्यांचे ओठ थरथरत होते. आपण घरातून निघून गेल्यानंतर वडील आपली आठवण काढत दुःख करत बसतील म्हणून कल्पना वडिलांना धीर देत म्हणाली, बाबा, तुम्ही माझी बिलकुल काळजी करायची नाही. मी काय आता लहान नाही आहे. मी माझी काळजी घेईन, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. वेळेवर जेवा. सणासुदीला मी कामातनं सवड काढून रजा टाकून तुम्हाला भेटायला घरी येईन. तुमच्याशी गप्पा मारीन. तुम्ही इकडे माझी काळजी करत बसलात तर मला तिकडे माझ्या कामात लक्ष नाही देता येणार. माझं लक्ष लागणारच नाही कामात. जा पोरी, जा तू. माझा आशीर्वाद तुझ्या संगट आहे. तू तुझ्या बापाचं नाव मोठं कर. वडिलांच्या काळजीनं कल्पनेचा पाय घरातनं निघता निघत नव्हता. तिचा कंठ दाटून आला होता. नवऱ्याच्या घरी जाताना पहिल्यांदा नववधूला जसं दुःख होतं तसं तिला दुःख झालं होतं. तिला निरोप देण्यासाठी तिच्या जीवश्च कंठश्च मैत्रिणी प्रतिभा, राजश्री, वैशाली आणि माधुरी बस स्थानकात आल्या होत्या. मैत्रिणी सोडून जाणार म्हणून त्यांचे डोळे पाण्यानं भरले होते. भरल्या डोळ्यांनी त्या तिच्याशी बोलत होत्या.
बस सुरू झाल्यावर कल्पनाच्या टप्पोऱ्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू सांडायला लागले. मैत्रिणी हात हलवून तिला निरोप देत उभ्या होत्या. बसनं वळण घेतल्यावर कल्पनानं छोट्या रुमालानं गळणारे डोळे पुसून घेतले आणि दुःखाचा निश्वास टाकून ती भकास डोळ्यांनी खिडकीतून दिसणारी झाडं पाहायला लागली. कल्पना भूतकाळात चांगली रमली होती. कडूगोड आठवणींनी तिच्या गोऱ्या चेहऱ्यावरचे भाव एकसारखे बदलत होते. इतक्यात बसचा कंडक्टर भसाड्या आवाजात जांभोळगाव जांभोळगाव चला उतरा जांभोळगाव असं कोकलायला लागला. त्याचा तो आवाज कानावर पडताच कल्पना तिच्या स्वप्नातनं जागी झाली आणि तिचे डोळे त्या आवाजाबरोबर खाडकन उघडले. डोळ्यांवर आलेले केस मागे घेऊन तिने तिची सुटकेस हातात घेतली. बस थांबली तेव्हा ती हातात सुटकेस घेऊन खाली उतरली. तिला गावात सोडून ती बस वेगानं काळा धूर सोडत निघून गेली. कल्पना क्षणभर त्या वेगानं जाणाऱ्या बसकडे डोळे विस्फारून पाहायला लागली आणि नंतर ती तांबड्या पाऊलवाटेवरनं सावकाश चालायला लागली. डांबरी रस्त्याला लागून 3-4 टपऱ्या होत्या. त्यामागे दाट झाडीत लपलेली मंगलोरी कौलांची घरं दिसत होती. आजूबाजूला डोंगर दिसत होते. छोटे छोटे भातमळे दिसत होते. शेताच्या बांधावर वाळलेलं गवत होतं. एका टपरीसमोर 3-4 प्लॅस्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. गावातली रिकामटेकडी माणसं गुटखा तंबाखू खात शेळोप्याच्या गप्पा झोडत तिथे बसली होती. एकमेकांची चेष्टा मस्करी करत ती मोठ्यानं खिदळत होती आणि जमिनीवर पचापचा थुंकत होती. कल्पनाची पावलं जाग्यावर अडखळली. तिला गावची काहीही माहिती नव्हती. ती भांबावली होती. त्या रिकामटेकड्यांची नजर तिच्यावर पडली तेव्हा त्यांच्या भुवया विस्मयानं ताणल्या गेल्या. आशाळभूत नजरेनं ते टोळकं तिच्याकडे पाहायला लागलं. जणू एखादी अप्सरा थेट स्वर्गातून खाली उतरल्याप्रमाणे ते तिच्याकडे पाहत होते. त्या नजरेची कल्पनाला एकदम शिसारी आली होती आणि तिला त्यांचा राग सुद्धा आला होता. त्यांच्या आशाळभूत नजरा टाळत तिने त्यांना केंद्रीय आवाजात विचारलं, "अहो, इथे ग्रामपंचायतीचं कार्यालय कुठे?" "का बुवा?" लाळ घोटत एकानं तिला विचारलं. "माझं काम आहे." "असंच तुम्ही वाईच मोरं जावा. मोरं एक गणपतीचं देऊळ आहे. अक्षित्याच्या समोर ग्रामपंचायतीचा हापीस आहे." कल्पनाला त्याचे आभार मानायचे होते, पण त्याच्या आशाळभूत नजरेमुळे तिने त्याचे आभार मानायचं सौजन्य दाखवलं नाही. नाकासमोर बघत ती दमदार पावलं टाकत तांबड्या पाऊलवाटेवरनं पुढे चालायला लागली. तिच्या पाठीमागे ते टोळकं कोट्या करत फिदी फिदी हसायला लागलं. "कांच्या गावातलं पाखरू आलंय कोणाला माहिती?" "अरे परल्या काय हे पाखरू लय भारीतलं आहे. कोणाच्या जाळ्यामध्ये कधी घावणार नाही." "हवा असली माप पाखरं बघितली मी नाही त्यातली आणि कडेला वाटली असं सुरुवातीला जावत्यात त्या, पण मग नंतर बरोबर लाईनीत येत्यात बघ." "परल्या का या गावड्या गावात तिचं काम काय असेल म्हणतो मी?" "अरे पंचायतीच्या ऑफिसात असेल तिचं काहीतरी काम. ती या गावात कशाला तडमडायला येते?" "पंजाबी ड्रेसमध्ये काय दिसती राव. अक्षय करीना कपूरच. सालीला बघितल्यावर माझा तर कलिजाच खाल्ला झाला सांगतो." "रांडच्या मी तुझ्या बायकोला जाऊन सांगतो. तू तिला आत्ता काय म्हणला ते?" "म्हणण्या मी काय तिला लगे लग्नाची मागणी घालणार आहे का? लगे तू माझ्या बायकोला सांगायला निघाला ते?" "अरे वाईट मस्करी केली." "मग असं म्हण की." त्यांचे ते घाणेरडे शब्द कल्पनाच्या कानांवर जसेच्या तसे जाऊन आदळत होते. तिला त्यांच्या बोलण्याचा राग आला होता. एकदा तिला वाटलं की असंच मागे जावं, त्यांची खरडपट्टी काढावी, पण तिने तसं केलं नाही. कारण त्यामुळे तिला नको त्या प्रसंगाला कदाचित सामोरं जावं लागलं असतं. एक तर ती या गावात नवीन होती. तिची कोणाशी तशी ओळख नव्हती. त्यामुळे तिचं म्हणणं कोणी ऐकून घेतलं नसतं. म्हणून तिने तो बेत मनातनं काढून टाकला. अंगावर पडलेल्या एखाद्या झुरळाप्रमाणे तिने त्यांचं बोलणं झटकून टाकलं. त्यांच्या तोंडाला लागणं शहाणपणाचं नाही हे झटकन तिच्या लक्षात आलं. ती मनात म्हणाली सुद्धा, "कामातुराणाम न भयम न लज्जा." आणखीन थोडं चालल्यावर तिला एक 50शी उलटलेला माणूस समोरनं चालत येताना दिसला. त्याच्या डोक्यावरचे केस आणि त्याची दाढी पिकलेली होती. त्याच्या तोंडातले दात तंबाखू खाऊन पिवळे पडले होते. त्यातून घाणेरडा वास येत होता.
त्याचा चेहरा खप्पड होता आणि त्याच्या लालबुंद डोळ्यात मरणाची लाचारी होती. त्याच्या अंगावर चुरगळलेला मळका सदरा आणि मळकी अर्धी खाकी चड्डी होती. त्याच्या चड्डीच्या खिशात वेड्यांची थोटकं होती. ती थोटकं त्याने टपरीजवळ सकाळी गोळा केली होती. एखादा मदमस्त हत्ती डुलत डुलत यावा तसा तो तिच्या रोखानं चालत येत होता. कल्पना त्याच्या अंगावरनं निघून गेली तेव्हा तो रस्त्याच्या बाजूला उभा राहून पिचपिच्या डोळ्यांनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एखाद्या वेड्यासारखा बघत उभा राहिला होता. जणू त्याला पुढे जाण्याची भूल पडली होती. कल्पना फणसाच्या झाडाखाली उभी राहिली होती. तिच्यासमोर ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत होती. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या दरवाज्याला भलं मोठं कुलूप लावलेलं होतं. कार्यालयाच्या समोर मोकळं मैदान होतं. त्या मैदानात मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांचा खेळ ऐन रंगात आला होता. मुलं मोठमोठ्यानं ओरडत होती, एकमेकांना घाणेरड्या शिव्या देत होती. त्या शिव्या तिला मुळीच ऐकवेना. ती मुलं ग्रामपंचायतीच्या पायरीजवळ 3 दांडकी उभी करून क्रिकेट खेळत होती. त्यामुळे कल्पनाला पायऱ्या चढून कार्यालयात जाता येत नव्हतं. आता काय करावं म्हणून ती त्या झाडाखाली क्षणभर विचार करत उभी राहिली. ती मनात विचार करत उभी असताना तो मगाचा तिच्या अंगावरनं गेलेला खप्पड चेहऱ्याचा माणूस त्या ठिकाणी आला आणि खेळणाऱ्या मुलांना हुसकावून लावत तो त्यांना भसाड्या आवाजात म्हणाला, "रांडच्यानू, पंचायतीचा हापीस हे, खेळायचं मैदान नाही हे. तिकडं लांब जावा, भाताच्या चोंड्यात खेळा. पुनिंदा इथं खेळायला आलो तर म्या तुमचं तंगडं मोडीन तर नावाचा बाबल्या. मग कोण मला इचाराय येतोय ते मी बघतो." क्रिकेटचा खेळ ऐन रंगात आला होता. बाबल्या एखाद्या झंझावाताप्रमाणे त्या ठिकाणी आला होता. खेळणाऱ्या मुलांचा हिरमोड झाला होता. ती मुलं बाबल्यावर जाम चिडली होती. आरडाओरड करत ती मुलं खेळण्यासाठी भाताच्या चोंड्याच्या दिशेनं निघून गेली. बाबल्या आता कल्पनाकडे बघत उभा होता. गलका निघून गेल्यावर बाबल्या मोठ्या आवाजात तिला बोलवत म्हणाला, "अहो मॅडम, या. हे कार्टे रोजच इथं खेळत असतात. त्यात आज हापीस बंद आहे म्हणून त्यांना रान मोकळं. बरं त्यासनी काय सांगून बी पटत नाही." बाबल्या कसा का असेना तो तिला मदत करण्यासाठी धावून आला होता. तिला थोडं बरं वाटलं. ती हातात सुटकेस घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढायला लागली. वरांड्यात आल्यावर तिने तिच्या हातातली सुटकेस खाली ठेवली. तिचा चेहरा घामानं डबडबला होता. घशाला कोरड पडली होती. छोट्या रुमालानं ते तिचा चेहरा कोरडा करायला लागली. बाबल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातनं तिच्या शरीराच्या हालचाली निरखत उभा होता. तिच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द ऐकण्यासाठी तो उत्सुक झाला होता. रुमालाची घडी करत ती बाबल्याला खालच्या आवाजात म्हणाली, "माझी या ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्रामसेवक म्हणून नवीन नेमणूक झाली आहे. मी या गावात आज पहिल्यांदाच आली आहे." "ओ आलंय जाकाम झालं बघा. या पंचायतीत माझी सारखे कामं असतात बघा. तुमच्या आधी या पंचायतीत एक गराम सेवक होता. त्याचं माझ्या बेगर कधी पान नाही हालायचं. त्याचं काम असलं की मला मध्यरात्री दिकून उठवायला माझ्या घरी यायचा. आपण कधी त्याला नाही म्हणलं नाही. त्याची मूठ सैल होती. मग अशा माणसाचं काम करायला मला काय बी वाटायचं नाही." "माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं." "मॅडम, तुम्ही मला 10 रुपये दिले ना, मी तुमचं काम लगं करणार. नंतर मला बकऱ्या घेऊन जायच्या रानात." "हो बाबल्या, समोर काय ते बोलल. त्याला मागणं लोकांसारखं कुचू कुचू बोलायची सवय नाही." बाबल्याची पैशाची मागणी ऐकून कल्पनाला त्याचा राग आला. हा माणूस पैशाला हलकट आहे. तो पैसे दिल्याशिवाय आपल्याला उपयोगी पडणार नाही. त्याला पैसे देण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. ती त्याला म्हणाली, "मी तुम्हाला 10 रुपये देते. आधी तुम्ही मला पैसे द्या." हा माणूस दिसतोय साधा भोळा पण तो पक्का बनेल आहे याची तिला खात्री पटली. नाईलाज झाल्यावर कल्पनानं तिची पर्स उघडली आणि तेथून 10 रुपयाची नोट काढून तिने त्याच्या हातावर ठेवली. 10 रुपयाची कोरी करकरीत नोट बघून बाबल्याचे डोळे आनंदानं चमकले. मळक्या चड्डीच्या खिशात त्यांनी ती नोट ठेवली. कल्पनाच्या चेहऱ्याकडे बघत बाबल्या तिला घोगऱ्या आवाजात घाई करत म्हणाला, "आता मला तुम्ही तुमचं काम सांगा. हा बाबल्या कोणाच्या बी उपयोगी पडणारा माणूस आहे." बाबल्या स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत होता. तो आधी मुंबईत गिरणी कामगार होता. संपामध्ये गिरण्या बंद पडल्या.
इतर लोक छोटी मोठी कामं करून उपजीविका करायला लागले. बाबल्याला ते जमेना. मग शेती करण्यासाठी त्यांनी सरळ गावचा रस्ता धरला. तो गिरणी कामगार असताना त्याची बायको चंद्री त्याला चाकरमानी म्हणून आवडीनं साद घालायची. गावातले लोक सुद्धा त्याला चाकरमानी म्हणून हाक मारत. त्या नावानं कोणी हाक मारली की त्याला खूप बरं वाटायचं आणि मग तो रस्त्यानं छाती पुढे काढून मोठ्या रुबाबात चालायचा. कल्पनानं घसा साफ करून त्याला विचारलं, ग्रामपंचायतीचा शिपाई कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? मी याच गावात राहतो, मला त्याचं नाव माहीत नाही असं होईन का? हे बघा काका, मला तसं म्हणायचं नव्हतं. ममईच्या गिरण्या बंद झाल्या, त्याला आता झाली 20-25 वर्षे बघा. तेव्हापासनं ह्याच गावात राहतोय मी. पंचायतीचा शिपाई म्हणून बाळू गावडे काम करतो. त्याला या गावात लहान पोर देखील ओळखते. त्याचं आडवं तिडवं बोलणं ऐकून कल्पना मनात सर्द झाली होती. त्याच्याशी कसं बोलावं तिला काही कळेना. ती त्याच्याशी कसंही बोलली तरी तो मात्र तिच्याशी त्याच्या पद्धतीनं बोलत होता. कल्पना त्याला आजीजीनं पुढं म्हणाली, तुम्ही लगेच त्यांना बोलवून आणा. तुम्ही येईपर्यंत मी या वरांड्यात थांबते. मॅडम, तुमची त्याची काळजीच करायची नाही. आजचा गेलो ना असा आलो बघा. तुमच्या आधीच्या गाराम शेवकाची बदली झाल्यापासनं त्यानं या पंचायतीची पायंडी चढली नाही. तुम्ही त्याला वाईच पाहिल्यापासून दामात घ्या. लय झोंड माणूस आहे. सांगितलेलं काम तो कधी बरोबर करत नाही. तुम्हाला त्याचा त्रास होणार. कल्पनानं गावात पाऊल ठेवल्यापासून तिला नमुनेदार माणसं भेटत होती. अजूनपर्यंत तिला या गावात चांगला अनुभव आलाच नव्हता. ती सुद्धा एका खेडेगावातनं नोकरी करण्यासाठी या गावात आली होती. खेडेगावातली माणसं साधी भोळी असतात असा तिचा समज होता, पण त्याला आता तिच्या मनात तडा गेला होता. पण तिने अजूनही आशा सोडली नव्हती. हातात ओली शेमटी घेऊन बाबल्या तुटक्या चपला पायात घालून त्याच्या कामगिरीवर निघून गेला. तोंडावरचा घाम पुसत कल्पना व्हरांड्यात सिमेंटच्या धक्क्यावर खाली पाय सोडून निवांत बसली. वाऱ्यानं दडी मारली होती, त्यामुळे झाडावरचं पानही हालत नव्हतं. ऊन वाढत होतं, त्यामुळे वातावरणात जाम उकाडा होता. आभाळात कोरड्या ढगांची दाटी झाली होती. उन्हानं आभाळ सुन्न झालं होतं. उन्हाळ गुरं झाडाच्या सावलीत बसून निवांत रवंथ करत होती. उन्हानं त्यांची जाड कातडी भाजून निघाली होती, त्यामुळे ती गुरं सावलीत बसली होती. तांबडी पाऊलवाट तुडवत माणसं ये जा करत होती. येणारी जाणारी माणसं कल्पनाकडे कुतूहलानं बघत होती, पण कुणीही तिची विचारपूस करत नव्हतं. वरंड्यात धूळ आणि कचरा साचला होता. कागदाचे तुकडे, प्लॅस्टिकच्या रिकाम्या पिशव्या, गुटखा खाऊन टाकलेली पाकिटं, विड्या सिगरेटची थोटकं सगळीकडे इतस्ततः पसरलेली होती. त्याचा उग्र दर्प सुटला होता. इमारतीच्या लाकडी वाशांमध्ये कोळिष्टकांनी भक्ष्य पकडण्यासाठी जाळं विणलेलं होतं. ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर कोणीतरी अश्लील मजकूर लिहून ठेवला होता. तो मजकूर वाचून तिच्या मनात लज्जा उत्पन्न झाली आणि तिची मान शरमेनं खाली झुकली. थंडगार वाळ्याची झुळूक तिच्या अंगावर आली तसं तिला बरं वाटायला लागलं. समोरच्या फणसाच्या झाडावरची हिरवीगार पानं वाऱ्यानं हालत होती. झाडाच्या एका आडव्या फांदीवर रंगीत शेपटीच्या चिमण्या आपसात चिवचिव करत बसल्या होत्या. त्या चिमण्यांचा चिवचिवाट तिला स्पष्टपणे ऐकू येत होता. त्या ठिकाणातली झाडं, माणसं, पक्षी, कौलारू घरं तिच्यासाठी नवीन होती. तिची नजर आधाशाप्रमाणे सर्वत्र भिरभिरत होती. गणपतीच्या देवळातनं घंटानाद ऐकू येत होता. घरची कामं उरकून गावचा गुरव देवाची पूजा करण्यासाठी देवळात आला होता. ताज्या पाण्यानं त्यांनी गणपतीच्या दगडी मूर्तीला आंघोळ घातली आणि ताज्या सुगंधी जास्वंदीच्या फुलांचा हार त्यांनी गणपतीच्या गळ्यात घातला. धूप जाळून उदबत्त्या लावल्या. ताज्या फुलांचा सुगंध आणि जळणाऱ्या धुपाचा वास संपूर्ण देवळात दरवळायला लागला, त्यामुळे तिथलं वातावरण प्रसन्न झालं. कल्पना उघड्या डोळ्यांनी देवळाकडे बघत होती. इतक्यात एखाद्या झंझावाताप्रमाणे गोदाक्का हातात पूजेचं ताम्हण घेऊन देवळाकडे येत असताना तिने पाहिलं. गोदाक्काच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, केस पिकलेले होते. हातात बांगड्या होत्या, गळ्यात मंगळसूत्र होतं. तिच्या अंगावर नऊवार लुगडं आणि चोळी होती. गोदाक्का लगबगीनं येत असताना तिची आणि गोदाक्काची नजरानजर झाली. कल्पनाला धक्क्यावर एकटीच बसलेली बघून गोदाक्काला आश्चर्य वाटलं. तिची पावलं जागेवर थबकली. कल्पनाची चौकशी करत गोदाक्कानं तिला विचारलं, कोण ग बाया तू? कल्पनानं मगापासनं रस्त्यानं जाणारी येणारी कितीतरी माणसं पाहिली होती. लोक तिच्याकडे पाहत सरळ पुढे निघून जात.
कुणीही तिची विचारपूस केली नव्हती. गोदाक्कानं तिची चौकशी केल्यामुळे तिला थोडं बरं वाटलं. गोदाक्काच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघत कल्पना खालच्या आवाजात म्हणाली, मावशी, मी या गावात ग्रामसेविका म्हणून काम करायला आली आहे. तिचं बोलणं ऐकून गोदाक्का मनातच म्हणाली की ही एवढी तरुण देखणी मुलगी या गावंढ्या गावात नोकरीसाठी एकटीच कशी आली. अनेक प्रश्न गोदाक्काच्या मनात एकाच वेळी निर्माण झाले. ती तिच्याकडे डोळे विस्फारून बघायला लागली. गोदाक्काच्या डोळ्यात सहानुभूती आणि कौतुक सुद्धा होतं. कल्पनाकडे निरखून बघत गोदाक्कानं तिला आणखीन विचारलं, पण पोरी, तू कोणत्या गावातनं आली. माझं गाव बोरगाव आहे आणि ते सातारा जिल्ह्यात आहे. मग या धाकांडीव बसून काय करते तू. हा पिस उघड आणि आतमध्ये जाऊन बस की. अगं तरणी ताठी पोर तू. रस्त्यानं माणसं जात येत. अगं कुणाची नांदार कशी आहे काय सांगता येते वे. पोरी, आपली काळजी आपण घ्यायची असती. गोदाक्काच्या डोळ्यात तिच्याबद्दल असणारी काळजी तिला दिसत होती. तिचे शब्द ऐकून कल्पनाला बरं वाटलं. तिची आणि गोदाक्काची ओळख नव्हती. पहिल्यांदाच त्या एकमेकींना भेटल्या होत्या, तरीही गोदाक्कानं मायेनं तिची विचारपूस केली होती. कल्पना तिला सांगायला लागली, मावशी, अहो ग्रामपंचायत कार्यालय बंद आहे. त्याच्या कुलपाची चावी माझ्याकडे नाही आहे. एका माणसाकडनं मी शिपायाला निरोप पाठवला आहे. त्याची वाट बघत बसले मी इथे. तो येईल एवढ्यात. ए बपोरी, तू माझ्या लेकीवानी आहे. मी तुला विचारलं म्हणून राग मानायचा नाही. तू आजच या गावात आली. काय लागलं बिगलं तर गोदाक्का म्हणत का बाबी माझ्या घराला यायचं. माझं घर तुला कोणी बी दावल. गोदाक्का कोणाचा मुलाहिजा ठेवणारी बाई नव्हती, पण आता तिचे डोळे मायेच्या ओलाव्यानं तुडुंब भरलेले होते. पूजेला उशीर झाला म्हणून देवळाकडे ती अनवाणी पायानं चालायला लागली. मगाशी क्रिकेट खेळणारी मुलं आता खेळ बंद करून देवळात जमली होती. आरडाओरडा करत ती मुलं गणपतीच्या देवळात गोंधळ घालत होती. एकमेकांना ढकलाबुकल करत होती. मुलांच्या खोड्या बघून गोदाक्काला त्यांचा मनस्वी राग आला. त्या मुलांकडे रागानं बघत गोदाक्का त्यांना मोठ्या आवाजात म्हणाली, ए कार्ट्यानो, वाचसाडी पडली तुमच्या हो. साधारण कादा या देवळात गोंधळ करताय वय. तुमचं लाड तुमच्या आईशी बाप समोर. मला असलं लाड खापायचे नाही. तुमसनी धरून दांडकीन मी. गोदाक्का मुलांच्यावर ओरडली खरी, पण त्या मुलांच्यावर त्याचा अजिबात परिणाम झाला नाही. गोदाक्का गाभाऱ्यात शिरली तेव्हा ती मुलं पुन्हा गोंधळ घालायला लागली. एकमेकांना शिव्या देत मारामारी करायला लागली. त्यात एक 7-8 वर्षाचा चुणचुणीत मुलगा होता. त्यांनी एका मुलाच्या पाठीत गुद्दा मारला आणि तो लपण्यासाठी धावत धावत कल्पना बसली होती तिथे आला. वरांड्यात तो एका कोपऱ्यात गुडघ्या हनवटीजवळ घेऊन अंग चोरून बसला. कल्पना त्याच्याकडे गमतीनं पाहायला लागली. ती त्याची चौकशी करत त्याला हसत हसत म्हणाली, नाव काय रे तुझं. आपण पकडले जाऊ या भीतीनं त्या मुलानं त्याच्या तोंडावर बोट ठेवून तिला खुण्यानं बोलू नकोस असं सांगितलं. तो एका मुलाची खोडी काढून तिथे आला होता. कल्पनाच्या ते झटकन लक्षात आलं. पुढे ती त्याला काही विचारायच्या भानगडीत पडली नाही. ती त्याच्या शरीराच्या हालचाली डोळ्यानं पाहत राहिली. खेळणाऱ्या सगळ्या मुलांमध्ये हा लपून बसलेला मुलगा तिला वेगळा दिसत होता. त्याचा रंग गोरा होता, पण त्याचे डोळे मात्र बारीक होते. चेहऱ्याची ठेवण सुद्धा गोल होती. हा मुलगा परगावून आला असावा असं तिला त्या मुलाला बघून वाटायला लागलं. त्यामुळे तिची नजर त्याच्यावर खिळली होती. देवळात एका मुलानं भोकाड पसरलं होतं. वरांड्यात लपून बसलेल्या त्या गोल चेहऱ्याच्या मुलानं त्याच्या पाठीत जोरात गुद्दा मारला होता. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पाण्याची बोरवेल होती. बायका त्या ठिकाणी हातपंप मारत पाणी भरत होत्या. रडणाऱ्या मुलाची आई नेमकी त्याच वेळी भांडी घेऊन पाण्याला आली. रडणाऱ्या मुलाचा आवाज तिच्या कानावर पडला तशी ती कावरी बावरी होऊन देवळाकडे बघायला लागली. पाण्याची भांडी तिथेच ठेवून दाण दाण पावलं टाकत देवळात आली. रडणाऱ्या मुलाला तिने मायेनं तिच्या कडेवर उचलून घेतलं. त्याचे गळणारे डोळे पुसत तिने विचारलं, उगे उगे कोणी मारलं तुला. मला नाव सांग बरं त्याचं. आये, मला त्या मांग्यानं पाठीत गोद्दा मारलं. त्यो भाड्या जावा तवा माझ्या लेकराला मारत असतो. आज काय मी त्याला सोडायची नाही. चांगली वरातच काढते त्याची. पुन्निंदा माझ्या लेकाच्या वाटल जाणार नाही. इतक्यात किरण त्या ठिकाणी धावत आला आणि गळणारा नाक पुसत तिला म्हणला, नाकी, मांग्या पंचायतीच्या हापिसात लपून बसलाय. म्या बघितलं त्याला. भाड्या, माझ्या मुलाला मारून पंचायतीत लपून बसलाय वे. त्याला मी आता सोडणारच नाही. रडणाऱ्या मुलाची आई त्वेषानं दाण दाण पाय आपटत ग्रामपंचायतीच्या वरांड्यात येऊन पोचली.
तिचा तो चंडिकेचा अवतार बघून कल्पनासुद्धा मनात घाबरली. आता नक्की या ठिकाणी भांडण होईल अशी तिने मनात अटकळ बांधली आणि कल्पना सावध होऊन थोडीशी सावरून बसली. ती बाई तिला अनोळखी असल्यामुळे तिला काही बोलताही येत नव्हतं. मंगेश पळून जायच्या बेतात असताना तिने त्याचं बकोट तिच्या हातात घट्ट पकडलं आणि त्याच्या पाठीत जोरानं गुद्दा मारला. पाठीत मरणाची कळ आल्यानं मंगेश असह्य वेदनेनं आये आये असं मोठ्या आवाजात किंचाळायला लागला. मंगेशच्या आईचं नाव दुर्गा. रडणाऱ्या मुलाचा आवाज ऐकून ती हातातलं काम टाकून धावत त्या ठिकाणी आली. तिने आधी मुलाचे डोळे पुसले आणि त्याला मारणाऱ्या बाईला तिने खडसावून विचारलं, का ग रांड, माझ्या लेकाला का मारलं? मग त्याने माझ्या लेकाला का मारलं? दोघा लहान मुलांच्या भांडणामुळे त्यांच्या आया त्यांच्या मुलांची बाजू घेऊन एकमेकीशी तोंडातून थुंकी उडवत भांडायला लागल्या. मंगेशनं त्या मुलाला आयवा म्हणून चिडवलं होतं, तेव्हा तो त्याला नेपाळी असं म्हणाला होता. मंगेशला त्याला कोणी नेपाळी म्हणून हाक मारली की लगेच राग यायचा. दूरदर्शनवर मुलं आयवा टीव्हीची जाहिरात रोज बघत होती. त्या जाहिरातीत डोक्याचं मुंडन केलेली माणसं दाखवीत आणि संजयच्या डोक्यावरचे केस बारीक आणि पातळ होते म्हणून त्याला सगळे आयवा म्हणून हाक मारत. कधीकधी त्याची आईसुद्धा त्याला आयवा म्हणून साद घालायची. संजय म्हणून त्याला कुणीही साद घालत नसे. कुणी मुद्दाम चिडवलं की संजयला त्याचा राग यायचा. एरवी कुणी सहज हाक मारली की तो अजिबात चिडायचा नाही. दुर्गा हातवारे करत तिला म्हणाली, तू फकस्त पुनिंदा माझ्या लेकाच्या अंगाला हात लावून बघ, मी तुझ्या झिंज्या उपटून तुझ्या हातात देईन. रांड, तू माझ्या झिंज्या उपटणार वय? ये उपट बरं. तू जगाला तुझा त्यागार दाखव, मला नाही दावायचा. मला समजा तुझं ठावय, करून भागला आणि देवपुंजेला लागलं त्यातली गत तुझी. अगं भावाने, तोंडात किडं पडून मरशीन, काय तुला ठावय सांग बघू मला. दुर्गाचा आवाज टिपेला पोचला होता. काय बाई, मी नाही त्यातली आणि कडे लावा आतली, लय त्यागारनं ग जाऊ. मम्मीला जाऊन तू 2 नवरं केले, समध्या गावाला ठावय, तुला बोलायला ना काय का ग? तिचं बोलणं ऐकलं आणि दुर्गा संतापानं शर्मेनं थरथर कापायला लागली. कोणीतरी काळजावर सुरीचे सपासपा वार करतंय असं तिला वाटायला लागलं. गावात तिचं कोणाशी भांडण झालं की लोक तिच्या चारित्र्यावर थेट शिंतोडे उडवत. त्यामुळे तिला पुढे काही बोलता येत नव्हतं. मारणाऱ्याचे निदान हात धरता येतात, पण बोलणाऱ्याचं तोंड नाही ना धरता येत. भूतकाळात तिच्या हातनं काही चुका झाल्या होत्या, त्याची आता तिला मोठ्या प्रमाणात किंमत चुकवावी लागत होती. दुर्गाचा जणू शक्तिपात झाला होता. आलेला राग तिने अक्षरशः गिळून टाकला. मंगेशला कडेवर उचलून घेऊन ती निशब्दपणे रस्त्यावरनं चालायला लागली. गोदाक्का अजून देवळात होती. तिच्या कानावर त्या दोघींच्या भांडणाचा आवाज पडला होता. ती देवळाच्या बाहेर पडल्यावर उद्वेगानं म्हणाली, देवा, या गावाचं मोर कसं र होईन. कोण कुणाला ओळखत नाही. जेव्हा बघावं तेव्हा माणसं कुलंगी कुत्र्या पारमानं एकमेकाशी भांडत बसतात. या गावात माणसं नाही राहत, भूत राहतात भूत. कुणीतरी या गावावर करणी करून जाप मारून ठेवलाय म्हणून अशी रोज कांदाल होत असती. भगवंता, वाचीव रे बाबा या गावाला. गोदाक्का मनात क्लेश करत नागव्या पायाने तिच्या घराच्या दिशेनं निघून गेली. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित झुंबड या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.